नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटर मसाला पुरी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मटर मसाला पुरी एकदम खुसखुशीत कशा पद्धतीने बनवायची ते बघूया। बनवायला खूप सोपी, खुसखुशीत, कुरकुरीत आणि टम्म फुगलेली ही मटर मसाला पुरी आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे ती बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर मसाला पुरी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूया। एक बाउल भरून आपण इथे फ्रेश मटर घेतलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 चमचा भरून जिरे टाकलेले आहेत। 5 ते 6 आपण इथे हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 आपण इथे लसूण पाकळ्या बघा या पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर आपण फ्रेश मटर घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे। याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण पाणी टाकून घेतलेले आहे। याची एक पेस्ट तयार करून घेऊया। तर बघा या पद्धतीने इथे मी मिक्सरला फिरवण्याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। सुरुवातीला आपण 3 चमचे पाणी टाकून घेतलं होतं आणि पुन्हा याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी टाकून घेतलं आणि याची मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण एक भांड्यामध्ये ही काढून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये अजून काही जिन्नस टाकून घेऊया। तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपण 4 चमचे याच्यामध्ये टाकून घेऊया। पोहे खाण्याचा जो चमचा आहे ते 4 चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे। अर्धा चमचा आपण याच्यामध्ये ओवा टाकून घेऊया आणि 2 चमचे आपण याच्यामध्ये सफेद तीळ टाकून घेणार आहोत। रवा टाकून घेतल्यामुळे पुरी अगदी खुसखुशीत लागते, त्याच्यासाठी आपण 4 चमचे याच्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे। तीळ टाकून घेतल्यानंतर पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेतलेली आहे। पाव चमचा आपण याच्यामध्ये तिखट टाकून घेऊया। तर आपण अगोदर पण हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा भरून आपण याच्यामध्ये धना पावडर टाकून घेतलेली आहे। ही सर्व जिन्नस आपण आता चमच्याने एकत्र करून घेऊया। एकत्र करून आपल्याला 7 ते 8 मिनिटांसाठी असंच भिजू द्यायचे म्हणजे रवा छानपैकी याच्यामध्ये फुलेल। तर जवळपास याला मी 8 ते 9 मिनिटांसाठी असंच ठेवलं होतं आणि रवा याच्यामध्ये मस्त असा भिजलेला आहे, मस्त फुललेला आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे गव्हाचं पीठ। तर गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे। 2 कप इथे मी पीठ घेतलेलं आहे। 1 कप भरून आपण या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 1 कप भरून इथे मी साईडला ठेवलेलं आहे। तर व्यवस्थित असं आपल्याला एकत्र करून घ्यायचे। ते अगोदर आपण याच्यामध्ये छोटे 2 चमचे भरून तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपली पुरी जी आहे ती अजून खुसखुशीत होईल। एकत्र करून घेऊया आणि आपल्याला जी पेस्ट बनवून घेतली त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही। तर थोडं थोडं करत आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया आणि याला मस्त घट्टसर असा याचा एक उंडा तयार करून घेऊया। तर संपूर्ण याच्यामध्ये 2 कप पीठ आपल्याला वापरायचं आहे आणि एवढं पीठ याच्यामध्ये बसणार आहे कारण की पेस्टमध्ये थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं। पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही। जेवढं याच्यामध्ये बसेल पीठ तेवढंच आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं। जास्त घट्टसर देखील मळायचं नाही, थोडंसं सैलच ठेवायचं। तर बघा अशा पद्धतीने मी 2 कपामध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे। याच्यावरती आपण पुन्हा एक छोटा चमचा भरून तेल टाकून याला मळून घेतलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे। आता हे आपल्याला भिजत ठेवायची आवश्यकता नाही, याच्या आपण लगेच पुऱ्या बनवायला घेणार आहोत। याच्यामधून छोटासा गोळा काढून घेऊया। आता याच्यावरती आपण ना तेल ना पीठ लावताच याला असंच लाटून घेणार आहोत, हे अजिबात चिकटत नाही। तर छोटा गोळा काढून घेतलेला आहे। तुम्ही एक मोठी पोळी लाटून ग्लासने किंवा झाकणाने सुद्धा याच्या पुऱ्या बनवू शकता। तर बघा इथे मी अशीच याची एक पुरी लाटून घेतली आहे। अजिबात पोळपटाला चिकटत नाही, आपल्याला तेलही लागत नाही किंवा पीठही लागत नाही। अशा पद्धतीने इथे मी एक पुरी लाटून घेतलेली आहे। जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसर देखील नाही, मध्यम आकाराची पुरी आपण इथे लाटून घेतलेली आहे। तर पुरीची साईज मी थोडीशी मोठीच ठेवलेली आहे। तुम्हाला जर ग्लासने कापायची असली तर तुम्ही अवश्य कापू शकता। तर अशा पद्धतीने आपण इथे पुरी बनवून घेतलेली आहे। याच पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत। तर बघा मस्त कलर आलेला आहे आणि मस्त पुऱ्या आपण इथे लाटून घेतलेल्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीने, झटपट, जास्त वेळ देखील लागलेला नाही। तर आपलं काही पीठ शिल्लक राहिलेलं आहे त्याच्या देखील मी याच पद्धतीने पुऱ्या बनवून घेणार आहे। इकडे कढईमध्ये आपण तेल ठेवलं होतं अगोदरच तापण्यासाठी। तेल तापलं की गॅस आपण इथे मध्यम केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता पुरी खुसखुशीत अशी तळून घेऊया। तर 2 पुऱ्या इथे मी तेलामध्ये सोडलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता तेल अगदी जास्त कडकडीत न करता आपण तेल तापलं की गॅस कमी करायचा, मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही पुरी व्यवस्थित अशी तळून घ्यायची। मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटांमध्ये ही पुरी मस्त अशी खुसखुशीत तळली जाते। तर कलर बघू शकता तुम्ही, मस्त कलर आलेला आहे। मध्यम गॅसवरती आपण ही मस्तपैकी अशी तळून घेतलेली आहे। कलर देखील मस्त आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे, अजिबातही तेल शोषून घेत नाही ही पुरी। तर तुम्ही कलर बघू शकता, मस्त असा कलर आलेला आहे। आता आपण दुसऱ्यात पुऱ्या देखील ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत। अगदी जास्त लालसर करायच्या नाही किंवा जास्त
मंद गॅसवरती देखील आपल्याला तळायच्या नाही, मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवरतीच आपण ह्या तळून घेतलेल्या आहेत. तर टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता इथे, आणि या थंड झाल्यावरती अशा टम्म फुगलेल्या राहतात आणि अगदी खुसखुशीत लागतात. तर कलर देखील खूप छान आलेला आहे, बनवायला देखील खूप सोपे आहे. अशाच पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या इथे तळून घेऊया. आता ह्याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. तर बघा ह्या पद्धतीने आपण संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत इथे लाटून घेतलेल्या आहेत. आता सर्व आपण ह्याच पद्धतीने इथे तळून घेणार आहोत. कलर मस्त आलेला आहे. अशा पद्धतीने पुऱ्या तळायच्या म्हणजे अगदी खुसखुशीत लागतात, अगदी तेल देखील जास्त शोषून घेत नाही आणि थंड झाल्यावरतीही तितक्याच खुसखुशीत लागतात आणि टम्म फुगलेल्या देखील राहतात. या पद्धतीने मटर मसाला पुरी नक्की बनवून बघा, बनवायला खूप सोपी आहे आणि आपण गव्हाच्या पिठामध्ये बनवलेली आहे, त्याच्यामुळे हेल्दी देखील आहे. तर अशा पद्धतीने मटर मसाला पुरी नक्की बनवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत.